नमस्कार मैत्रिणींनो. तर सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि सगळ्या घरामध्ये असं छान कोवळं ऊन पडलेलं आहे. आता तुम्ही ह्या बेडरूममध्ये देखील बघितलं असेल, छान कोवळं ऊन पडलं आहे आणि किचनमध्ये देखील अगदी छान मस्त कोवळं ऊन पडलेलं आहे आणि बैठक रूममध्ये म्हणजेच माझ्या हॉलमध्ये देखील मस्त असं कोवळं ऊन पडलेलं आहे. तर सकाळी सकाळी माझ्या घरामध्ये असं सगळ्या रूममध्ये कोवळं ऊन पडतं, कारण आमचं घर जे आहे ना, पूर्ण चारही खोल्या आमच्या पूर्व दिशेला आहेत. त्यामुळे जेव्हा सूर्य सकाळी उगवतो ना, तेव्हा चारही घरामध्ये सूर्यप्रकाश जो आहे तो डायरेक्ट आमच्या घरात चारही घरामध्ये पडतो. म्हणजे जे कोवळं ऊन आहे ना, ते चारही घरांना आमच्या चारही रूमला माझ्या लागतं. तर मस्त छान अशी सकाळची फ्रेश वातावरण होतं आणि या फ्रेश वातावरणामध्ये सकाळी कधी कामं झाली मलाही समजलं नाही. अगदी सकाळी लवकर उठले आणि झटपट अशी कामं होऊन गेली आणि जेवढी कामं माझी सकाळी होतात ना, तेवढी दुपारी अजिबात होत नाही. आपण म्हणतो ना, की पाय उचलत नाही असं होऊन जातं, बळजबरीची कामं, तसं होऊन जातं माझं दुपारच्या वेळेस. त्यामुळे सकाळी उठलं की माझी सगळी कामं ना अगदी झटपट होतात. वेळ पण कळत नाही, की झटपट होतात कामं आणि कंटाळा तर अजिबातच येत नाही. उलट उत्साह येतो काम करण्यासाठी. उलट हे काम करू की ते काम करू सकाळच्या वेळेस असं होऊन जातं. तुम्ही अनुभव घेऊन बघा, सकाळी लवकर उठा आणि छान फ्रेश वातावरणामध्ये कामं करा. तुमची देखील कामं पटपट होतील. तर या ठिकाणी सगळी कामं माझी जी आहे ना, ती आवरून झालेली आहेत. झाडू मारून झालेला आहे, पोछा मारून झालेला आहे. त्यानंतर सगळं फर्निचर क्लीन करून झालेलं आहे. सगळा पसारा जो आहे तो जागच्या जागी ठेवून दिलेला आहे. आणि आता इथे 8 वाजलेले होते आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण 9:30 वाजता होईल स्कूलला जायचं होतं. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, की बटाटा जो आहे ना तो भाजते. त्या अगोदर तुम्हाला सांगते, की मी आज डाळ पालकची भाजी करणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाजी करणार आहे. त्यासाठी मी पालक आहे ना बारीक चिरून घेतला आणि तो धुवायचा धुवून अगोदरच घेतलेला आहे मी. धुतल्यानंतर तो बारीक चिरला आणि याला मी उकडणार नाही किंवा मग याला गरम पाण्यात पण टाकणार नाही. तो असाच कच्चा फोडणीला मी घालणार आहे. तर या ठिकाणी मी हिरवी मिरचीचा जो खरडा आहे तो बनवून घेते. म्हणजे थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची जी आहे ना आणि थोडंसं मीठ टाकून कुटून घेतलेलं आहे. तर सॉरी, या ठिकाणी माझ्याकडून कॅमेरा चालू करायचा राहून गेला होता. म्हणजे मला वाटलं कॅमेरा चालूच आहे, पण बंद होऊन गेला होता. तर भाजीची तुम्हाला रेसिपी सांगते. अगदी साधी सोपी भाजी आहे. तर तेलामध्ये थोडंसं मिरचीचा जो खरडा आहे तो टाकला, थोडेसे जिरं टाकले आणि मुगाची डाळ 15 मिनिटं भिजवून घेतलेली होती, ती मुगाची डाळ टाकली. त्यानंतर थोडंसं पालक टाकला, बारीक चिरलेला सर्व पालक टाकला. त्यानंतर मग थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकलं आणि छान 15 मिनिटं शिजवून घेतलं. तर तयार झाली भाजी. तुम्ही मगाशी बघितलं असेल, की मी बटाटा भाजायला ठेवला होता. तर ते भाजलेल्या बटाट्याचं काय करायचं पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे ह्या भाजलेल्या बटाट्याचं काय करणार आहे मी ते तुम्हाला समजेल. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही काय करता, की व्हिडिओ पूर्ण बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून माझे पुढचे जे नवीन व्हिडिओ आहे ना, ते तुम्हाला बघायला मिळतील आणि मला देखील उत्साह येईल, की वेगवेगळे रोज नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला उत्साह मिळेल आणि छान वाटेल. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला या ठिकाणी मी देवपूजा देखील करून घेते. सर्व देवांना अंघोळ घालून घेतली. जे देवाच्या पायऱ्या आहेत ते स्वच्छ पुसून घेतल्या, वस्त्र अंथरलं आणि त्यानंतर मग सगळे देव जे आहेत त्यावरती मी व्यवस्थित मांडून ठेवणार आहे. आणि हा जो फोटो दिसतोय ना तुम्हाला, तो सप्तशृंगी गडावरच्या देवीचा फोटो आहे हा. आणि आमची कुलदैवत तुळजापूरची आहे, परंतु आमची श्रद्धा आहे देवीवरती, त्यामुळे आम्ही वणीच्या गडावरचा जो फोटो आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि सकाळी सकाळीच देवपूजा मी करून घेते आणि रांगोळी देखील मी दारापुढे काढून घेतलेली होती. आणि तुम्हाला मी दाखवलं, की बाळकृष्ण दाखवले आणि त्यांनी जो पोशाख मी त्यांना जो घातला होता ना, तो मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेला आहे. आणि खूप छान वाटतं, असं भारी वाटतं, की आपण देवासाठी मस्त छान पोशाख बनवला आहे आणि त्यांना तो घातला आहे, तर खूप छान वाटतं. तर चला या ठिकाणी मी दिवा अगरबत्ती देखील करून घेतली आणि देवपूजा या ठिकाणी माझी झालेली आहे. आणि देवपूजा झाली की मी लगेच उरलेला जो स्वयंपाक आहे तो करून घेणार आहे, कारण ओवीच्या शाळेचा टाईम होईलच. कारण अजून अर्धा तास बाकी होता आणि फक्त चपात्या करायच्या बाकी होत्या आणि तोंडी लावण करायचं बाकी होतं. तर हो, तुम्हाला मी सांगते, मगाशी तुम्ही बघितलं असेल, की मी बटाटा जो आहे तो भाजत ठेवलेला होता आणि बटाटा पूर्ण काळा होईपर्यंत भाजायचा, म्हणजे तो काय होतो आतपर्यंत पूर्ण शिजतो. तर या ठिकाणी मी देवाला पाणी देखील ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी उठलं की हे पाणी मी पिते. आणि या ठिकाणी बघू शकता मंदिराचं जे आहे ना, आमचं अर्धच
काम झालं आहे, अर्धं काम बाकी आहे. लाईट पण लावून झालेला आहे. जो साचा आहे तो पूर्ण रेडी आहे, परंतु वरचं जे सगळं काम आहे ना ते बाकी. बघू आता कधी होतं आहे ते. तर या ठिकाणी बटाटा पूर्ण भाजून घेतला होता काळा होईपर्यंत आणि त्याची पूर्ण साल जे आहे ना काळं ते पूर्ण काढून घेतला आणि जो आतमधला सफेद जो बटाटा आहे तो पूर्ण मी कुस्करून घेतला. त्यामध्ये मी कांदा टाकला, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकली आणि यामध्ये लोणच्याचं जे खार आणि तेल आहे ना ते टाकलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते मी, भाजलेला बटाटा घेतला, कुस्करून घेतला, त्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकली आणि लोणच्याचा जो मसाला आहे ना तो टाकला. त्यातलंच थोडंसं तेल टाकलं आणि हाताने अगदी एकजीव करून घेतलं आणि हे जे तोंडी लावण आहे ना ते अगदी भारी अप्रतिम लागतं. तुम्ही वरण भातासोबत किंवा एखाद्या दुसऱ्या भाजीसोबत हे तोंडी लावायला जर घेतलं ना त्याची टेस्ट आहे ना तर अगदी भन्नाट लागते. तर टिफीला देखील मी दिलेलं आहे. असं डाळ पालकाची भाजी दिलेली आहे, लोणचं देखील आहे, चपात्या आहे, तोंडी लावण आहे, ते ओवीचं पण टिफिन भरलेलं आहे. तर चला या ठिकाणी मी ओवीला पटकन शाळेत सोडून येते आणि घरी आल्यानंतर पुन्हा बाकीची जी सर्व कामं आहेत ना ती मी करून घेतली आणि 10 वाजले होते. 10 वाजता पूर्ण जी घरातली म्हणजे सगळी कामं आहेत ना ती आवरून झालेली होती. तर चला पुन्हा भेटूया नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.